मंडळींनो, मी गावात गेल्यापासून ना गेल्या 3 महिन्यात जवळजवळ 7 ते 8 वेळा आईन चिकन आणलं आणि पण आज जर मी जेवीत होते ना, तर जेवण मात्र घशाखाली उतरत नव्हता. कारण उद्यापासून सगळं स्वतःच करून खाऊचा. मंडळींनो, रोज थोबड्यात पाणी पण नाही मारीत, पण आज जवळजवळ 6 ते 7 वेळा थोबाड धुले, कारण डोळ्यातलं पाणी कोणाला दाखवचा नव्हता. आईचे पाय पण चेपले हो. रोज संध्याकाळचं जाऊन पाय चेपायचे. म्हटलं उद्यापासून माझ्या आईचे पाय कोण चेपतेला. रडूच कोसळला हो तिच्याशी बोलताना. मंडळींनो, दिवस कधी इलो आणि कधी गेलो समजलंच नाही हो. संध्याकाळ झाली, देवाच्या पाया पडल्याने मंडळींनो बॅगे घेऊन निघालंय. तर मंडळींनो, पाटला दारपासून पुढल्या दारपर्यंत सगळ्यांची घरं एकदाची फिरा नेलाय, सगळ्यांचा आशीर्वाद घेतलाय. जो तो एकच प्रश्न विचारत होतो की लेकरं परत कधी घेतलं, पण माझ्याकडे उत्तर नव्हता. मंडळींनो, मॉप दिवस राहुला ना की पाय निघत नाही हो घरातनं. अगदी सगळी डुरावली कंपनी दिदीक सोडूसाठी गाडीपर्यंत इलेली. तर मंडळींनो, सगळ्या चिली पिलिंका खाऊसाठी पैसे दिले आणि शितल्या जाऊन गाडीत बसला. तर मंडळींनो, जाताना शितल्या कधीच आईक भेटत नाही हो, कारण मग कंट्रोल होत नाही. तर मंडळींनो, सगळ्यांनी डोळ्यातना टिप्पा काढल्या नाही हो, कारण 3 महिने नुसतं मरसर सगळ्यांका बोमटत राहायचंय घरातनं. गे काकी, गे आये, गे मावशे. तर मंडळींनो, प्रवास चालू झाला. येऊन पोहोचले कणकवलीत आणि कणकवलीत इल्यावर कालवणमध्ये जेवलंय नाही तर कसं होईल. तर मंडळींनो, नेहमीप्रमाणे मस्त एक कोलंबी थाळी घेतलंय आणि दाबून मंडळींनो जेवलंय. आणि मंडळींनो, सारं काही ह्याच्यासाठी हो. ह्या असे कुरकुरीत पीस दिसतात ना तुमका, कमाल लागतात कमाल. आणि ही चव ना आता मी मुंबईत जायत माझ्या जिभेर रेंगाळतली. तर मंडळींनो, स्टेशनला पोहोचले, मस्त तिकीट काढल्याने आपलं जनरल डबो जिंदाबाद. कोकण कन्या येईल, कोकण कन्यात बसले आणि अशी काही कचाकच भरलेली ना आपली कोकण कन्या. पण मंडळींनो, लेकराकवरती मस्त बसाक जागा भेटलेली, ताणून झोपलंय आणि मंडळींनो सकाळी 6-6:30ला उतारलंय. तर अशा प्रकारे आता लोकल पकडून घराक जाते. पण आपण भेटाय उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत.